हो. आम्हाला जेव्हा कळालं आम्ही सगळे खालती होतो, सगळे आपले जे ते आपल्या शेतांनी घरांनी होते, कोण कुठं होते तर ते कोळवाडीकडून पळत वरती आले इकडे वरच्या त्या गोडेमाळ साईडनी इकडे ते आमच्या पट्ट्याकडे आले. आमच्याकडे पट्ट्याकडे आले, आम्हाला सरपंच साहेबांनी त्यांनी फोन केला का तुमच्या इकडे चोर पळत आलेले आहेत. पांबळे साहेबांनी ते सगळे मागून येतात, पवार ते सगळे मागून ते जेव्हा पळत येते तर तुम्ही पुढे सावध राहतात. नेमकी आमच्या दिशेनेच ते वरती पळत चालले होते. आम्हाला काय माहिती नाही, एकाच्या हातात कट्टा होता, तर आम्ही त्यांच्या मागे चाललो होतो पळत पळत. तो आम्हाला कट्टा दाखवायचा, कट्ट्याची धाक दाखवायचा, त्यामुळे आम्ही घाबरायचो त्याच्या मागे पळत. त्याच्या पाठीमागचे 2 जण होते, त्याच्यातला एक मुरीत लपला होता तिथे रोडला. आमचे साईबाबा मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाठीमागे एक मोडी आहे, तो तिच्या आतमध्ये लपला होता. त्याच्यातला एक कुठंतरी फरार आहे, तो काय अजून भेटलेला नाही. आणि हे जे वरती सगळे 2 वरती पळत होते, त्याच्यातला एक आमच्याच शेतात ते आमच्या एका कोपऱ्यात लपून बसलेला. तर आमचा ते संतोष कसबे आणि त्यांनी ते आम्ही आतमध्ये घुसून तो शोधला. तो भेटला तिथे तो एक भेटला, आणि एक भेटला, म्हणजे असे 2 जण भेटले. अजून 2 जण फरार आहेत, ते आमच्या गणपती लेण्याच्या डोंगरात ते 1 जण असं इथं आतमध्ये आहे. ते आम्ही सगळे बघतोय. कांबळे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, आमचे सगळे गावाले आहेत, सगळे मुलं आहेत, सगळं आम्ही शोधतोय. अजून काय ते एकाचा पत्ता लागलेला आहे, तो एक खालती आहे, तो तपास नाही. सगळे वरती आहेत, गाव आहे, वाड्या वस्त्या सगळे आहेत, शोधतात त्यांना. अजून काय प्लीज का ना खोक त्याच्या पाठीमागे लिंब झाड आहे का, तिथं होतं आतमध्ये. ह्याच्यामध्ये का? हा तिथंच. हा हे बघा याच्या पाठीमागे, याच्या आतमध्ये होती इथे. तो इथं तो असं झालेला वर खाली त्याचा तपासच नाही. अजून कुठे खाली? एक आहे ना खाली एक आहे ना, एक तो 2 जण होते ना अजून खाली, हां हां. आणि ते 2 जण पुढे पळत होते, त्याच्यातलं एक खाली आहे. कशा प्रकारे शोध मोहीम चालली होती, काय सांगाल आपण? कोळवाडी ग्रामस्थांनी सकाळी 8:30च्या दरम्यान एक बोलेरो गाडी तिथं नाश्ता करण्यासाठी थांबली होती. आणि त्या बोलेरो गाडीमधून काही लोक नाश्ता करण्यासाठी उतरले होते. नाश्ता करण्यासाठी उतरल्यानंतर त्या ठिकाणी एक वाटकळ गावचा मुलगा आला, आणि त्या मुलाने ती बोलेरो गाडी बाहेर उभी होती, ती गाडी पाहिली. ती गाडी पाहिल्यानंतर त्याच्या नातेवाईकांच्या गाडी असल्याची त्याची खात्री झाली. त्याच्यानंतर त्याने त्या बोलेरो गाडीमध्ये असणारे नाश्ता करायला ते उतरलेल्या लोकांना त्या गाडीच्या बाबत विचारणा केली असतात. त्यांनी त्यांना काहीतरी शिरगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी आरडा करून सदरची गाडी चोरी केल्याबाबत नाही का ग्रामस्थांना सांगितले. त्याच्यानंतर ग्रामस्थांमधून त्यांच्या शाब्दिक वादावादी झाल्यानंतर त्या ग्रामस्थांनी तिथे त्या गाडीतील 2 इसमांना पकडून ठेवलं. त्याच्यानंतर ते 4 जण पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीकडे खाली पळून गेले. त्याच्यानंतर आम्ही त्या पळून गेलेल्या इसमांची शोध मोहीम चालू असून अजूनही आम्ही शोध घेत आहोत. तसेच आम्हाला शोध घेऊन आम्ही 2 इसमांना पकडलेला आहे. अजून 2 इसम अद्याप फरार आहेत. त्यांचा आम्ही तसेच आर्मी गावातील ग्रामस्थ, तसेच पिराची वाडी, तसेच साईबाबा वस्ती, तसेच घोडेवाडीचे ग्रामस्थ आणि तसेच फॉरेस्ट खात्याचे अधिकारी यांचंही खूप सहकार्य आहे आम्हाला, आणि अजूनही शोधकार्य आमचं चालू आहे. साहेब आपले किती पोलीस तिथं आता शोधकार्यात? ह्या शोध मोहिमेसाठी जवळजवळ आमचे 30 आणि फॉरेस्टचे अधिकारी आणि फॉरेस्टचे अधिकारी असे